नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र मालिकेच्या एपिसोड अपडेटमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, एपिसोडची सुरुवात होते एका अत्यंत शांत पण तितक्याच वेदनादायक सीनने. सीन सुरू होत होतो ऑफिसमधल्या अर्णवच्या केबिनमध्ये. अर्णव आपल्या खुर्चीवर एकदम हताश होऊन बसलेला असतो. त्याने दोन्ही हातांनी आपलं डोकं धरलेलं असतं. त्याच्या चेहऱ्यावरची ती निराशा, ते टेन्शन आणि ती हतबलता बघून एक प्रेक्षक म्हणून आपल्या काळजीत ही धस्स होतं. तर तुम्हाला माहितीच असेल की सौदामिनीने त्याला जे 15 दिवसात 200 करोड रुपये जमा करायचं ओपन चॅलेंज दिलंय, ते किती भयंकर आहे. जर त्याने हे पैसे दिले नाहीत, तर त्याच्या आईच्या नावाने सुरू असलेली ही सात्विक फॅशनची कंपनी कायमची त्याच्या हातातून जाईल आणि तिथे लावण्य फॅशनचा बोर्ड लागेल. आईची शेवटची आठवण पुसली जाणार हा विचारच अर्णवला आतून खात असतो. त्यामुळे अर्णवची झोप, भूक, शांती सगळंच उडालेलं असतं. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडतो आणि तिथे येते आपली लाडकी ईश्वरी. ईश्वरीच्या हातात एक डबा असतो. ती अर्णवच्या तो उतरलेला चेहरा बघते आणि तिला आतून खूप वाईट वाटतं. ती अत्यंत प्रेमाने आणि काळजीने अर्णव जवळ जाते. ती अतिशय हळव्या आवाजात म्हणते, "अर्णव सर, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. असं स्वतःला त्रास करून घेऊन कसं चालेल? प्लीज थोडं तरी खाऊन घ्या ना. बघा मी घास तुमच्यासाठी तुमच्या आवडीच्या गाजरचा हलवा बनवून आणलाय आणि एक घास तरी खा." पण मित्रांनो, ज्या माणसाच्या डोक्यावर एवढं मोठं संकट आहे, त्याला घास कसा गोड लागेल? अर्णव अत्यंत कंटाळलेल्या आणि कोरड्या आवाजात म्हणतो, "नको गं ईश्वरी, मला काही नकोय. मला अजिबात भूक नाहीये. तू तो डबा तिथेच ठेव." ईश्वरीला बघवत नाही. ती अर्णवच्या डोळ्यात बघून विचारते, "अर्णव सर, नक्की काय प्रॉब्लेम झालाय? काही घडलंय का? मला सांगा ना. तुम्ही असे आतल्या आत का खुचमटत आहात?" तेव्हा अर्णवच्या मनात बांध फुटतो. तो ईश्वरीला सगळं सत्य सांगतो. तो म्हणतो, "ईश्वरी, प्रॉब्लेम खूप मोठा आहे. त्या सौदामिनीने मला फक्त 15 दिवसांची मुदत दिली आहे. जर या 15 दिवसात मी तिला 200 करोड रुपये आणून दिले नाहीत, तर ती आपली सात्विक फॅशन कंपनी स्वतःच्या नावावर करून घेईन. आपल्या हातातून आईची कंपनी कायमची निघून जाईल." हे सत्य ऐकून ईश्वरीलाही खूप मोठा धक्का बसतो. 200 करोड ही काही छोटी रक्कम नाहीये, पण मित्रांनो, इथे ऐश्वरी एक आदर्श आणि खंबीर पत्नीची भूमिका बजावते. ती खचून न जाता अर्णवला आधार देते. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, "तुम्ही अजिबात काळजी करू नका अर्णव सर. आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू. मला विश्वास आहे की हे संकट आपण मिळून पार करू." ईश्वरीचे हे शब्द अर्णवला थोडासा का होईना पण आधार देतात. यानंतर शीन शिफ्ट होतो तो थेट कामत हाऊसमध्ये. ईश्वरी ऑफिसमधून घरी येते, पण अर्णवचा तो टेन्शनमध्ये असलेला चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नसतो. तिला माहिती असतं की सात्विक फॅशन वाचवणं हे अर्णवसाठी किती महत्त्वाचं आहे. ती थेट हॉलमध्ये येते, जिथे घरातील सगळे सदस्य बाबा, आजी, अंजली, मामा, वल्लरी आणि नम्रता सगळे बसलेले असतात. ईश्वरी सगळ्यांसमोर उभी राहते आणि एक असा निर्णय घेते ज्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच 440 व्होल्टचा झटका बसतो. ईश्वरी अत्यंत खंबीर आवाजात म्हणते, "मी एक निर्णय घेतला आहे. अर्णव सरांच्या कंपनीवर खूप मोठं संकट आलंय. त्यांना 15 दिवसात सौदामिनीला 200 करोड रुपये द्यायचे आहेत आणि यासाठी मी माझ्या अंगावरचे आणि लॉकरमधले सगळे दागिने विकायला काढणार आहे." बापरे! भावांनो, हा डायलॉग ऐकून घरातल्या सगळ्यांचीच बोलती बंद होते. बाबा आणि आजी शॉक होऊन ईश्वरीकडे पाहतच राहतात. बाबा लगेच म्हणतात, "ईश्वरी बाळा, तू इतकी घाई का करतेस? असा विचार नको करू." त्यावर ईश्वरी अतिशय भतेने उत्तर देते, "बाबा, घाई करण्यासारखीच परिस्थिती आहे. आपल्याकडे आता एवढे पैसे नाहीयेत. मला माहिती आहे की माझे दागिने विकून काही 200 करोड रुपये राहणार नाहीत. कदाचित 1-2 करोड मिळतील. पण त्या सात्विक फॅशनसाठी माझा खारीचा का होईना पण वाटा असायला हवा." अर्णव सरांनी आजवर या कुटुंबासाठी खूप काही केलंय. त्यांनी स्वतःचं रक्त आटवून ही कंपनी उभी केली आहे आणि आज माझ्या डोळ्यात देखत माझ्या सासूबाईंचं म्हणजेच आईचं नाव असं धुळीला मिळणार असेल, तर ते मला अजिबात सहन होणार नाहीये. मी माझे सगळे दागिने देणार आहे. मित्रांनो, ईश्वरीचे हे शब्द ऐकून बाबांचे आणि आजीचे डोळे पाणवतात. आजी तर ईश्वरीचं कौतुक करते आणि म्हणते, "पोरी, तू वयाने लहान असशील, पण तुझी समज खूप मोठी आहेस. जर तू तुझ्या नवऱ्यासाठी एवढा मोठा त्याग करत असशील, तर मी सुद्धा मागे राहणार नाहीये. मी म्हातारी झाले, मला या दागिन्यांची काय गरज आहे? मी सुद्धा माझे सगळे दागिने कंपनीसाठी देणार." अंजली सुद्धा लगेच पुढे येते आणि म्हणते, "खरं तर या सगळ्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे. त्यामुळे मी सुद्धा माझी सगळी सेव्हिंग आणि माझे सगळे दागिने कंपनीला वाचवण्यासाठी देणार आहे." कुटुंबातली ही एकजूट पाहून खरंच खूप छान वाटतं.
पण मित्रांनो, जिथे राम असतो तिथे रावणही असतोच. घरात सगळेजण कंपनी वाचवण्यासाठी पुढे येत असताना आपली नम्रता आणि वल्लरी मामी मात्र खरा रंग दाखवतात. नम्रता अत्यंत कोरड्या आणि स्वार्थी आवाजात सर्वांसमोर म्हणते, "तुम्हाला तुमचे दागिने द्यायचे असतील तर द्या, पण मी माझे दागिने एवढ्यात बाहेर काढण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला एकही दागिना देणार नाहीये." नम्रताचे हे शब्द ऐकून ईश्वरीला आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना खूप मोठा धक्का बसतो. स्वतःची सख्खी बहीण एवढ्या मोठ्या संकटात पाठीशी उभी राहण्याऐवजी असा स्वार्थी विचार करू शकते यावर ईश्वरीचा विश्वासच बसत नसतो. ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते. पण इथे वल्लरी मामीला मात्र उकळ्या फुटत असतात. वल्लरीला नेमकी घरात अशीच फूट हवी असते. तिला आनंद होतो की नम्रता ईश्वरीला साथ देत नाहीये. मामा मात्र वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतात. ते ईश्वरीला समजावतात, "ईश्वरी, अगं सोन्याचे दागिने म्हणजे घराची लक्ष्मी असते. ते असं विकणे योग्य नाहीये. तू घाई नको करूस. आपण बँकेत लोनसाठी ट्राय करूया. काहीतरी मार्ग निघेलच." पण ईश्वरीला माहीत असतं की एवढ्या मोठ्या रकमेसाठी बँकेचं लोन मिळणं खूप कठीण आहे. ती शांत राहते, पण तिचा निर्णय जो आहे तो ठामच असतो. यानंतरचा सीन खूप मोठा, इंटेन्स आणि संतापजनक आहे. ईश्वरी जेव्हा तिच्या रूममध्ये जाते, तेव्हा तिच्या मागे-मागे नम्रता सुद्धा येते आणि नम्रता ईश्वरीला अक्षरशः टोमणे मारायला लागते. नम्रता अतिशय उद्धटपणे म्हणते, "तुला ना नेहमीच सगळ्यांसमोर महान बनायची खूप सवय लागली आहे. काय गरज होती तुला तुझे दागिने ऑफर करायची? अगं हे ऑफिसचे पैशांचे विषय पुरुष लोकांचे आहेत. ते बघून घेतील ना स्वतःचं स्वतः. तू कशाला त्यामध्ये तुझं नाक खुपसतेस?" भावानो, हे ऐकून ईश्वरीचा जो काही संताप होतो ना, तो बघण्यासारखा होतो. ईश्वरी नम्रतेच्या डोळ्यात डोळे घालून तिला तिची जागा दाखवून देते. ईश्वरी कडाडते, "नमूताई, मला तुझ्याकडून अशा शब्दांची अजिबात अपेक्षा नव्हती. तू एवढी स्वार्थी कशी काय होऊ शकतेस? तू हे सगळं किती सहज विसरून गेलीस. जेव्हा आपल्या बाबांच्या क्लाउड किचनसाठी आपल्याला पैशांची खूप मोठी गरज होती, तेव्हा या सरनव सरांनी आपण त्यांना न मागता लाख रुपयांची मदत त्यांनी केली होती. त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलं आणि आज जेव्हा त्यांच्या आईंच्या कंपनीवर एवढं मोठं संकट आलंय, तेव्हा आपण मागे हटायचं? हीच शिकवण दिली का आपल्या बाबांनी? मला आईचं नाव पुसून द्यायचं नाहीये आणि त्यासाठी मी वाटेल ते करेल, असं ईश्वरी बोलते. ईश्वरीचं हे सडेतोड उत्तर ऐकून नम्रतेची पूर्ण बोलती बंद होते. ईश्वरीने रागाने फणफणत तिथून ईश्वरी फॅब्रिकची फाईल उचलते आणि बाहेर पडते. ईश्वरीला आता एकच ध्यास असतो, ते म्हणजे कंपनी वाचवण्याचा. हा सीन बघताना एक प्रेक्षक म्हणून आपण ईश्वरीच्या पाठीशी 1000% उभे राहतो. तिकडे आपला अर्णव कंपनी वाचवण्यासाठी जीवाचं रान करत असतो. तो एका मोठ्या बँकेच्या मॅनेजरला भेटतो आणि 200 करोडच्या लोनसाठी अप्लाय करतो. अर्णव त्याच्या कंपनीचं प्रोजेक्शन देतो, भविष्यातले प्लॅन सांगतो आणि त्याला खूप मोठी आशा असते की ती बँक त्याला नक्कीच हे लोन पास करून देईल. पण मित्रांनो, कॉर्पोरेट जग हे खूप निर्दयी असतं. तो बँक मॅनेजर सगळं ऐकून आणि अत्यंत थंडपणे अर्णवला थेट नकार देतो. मॅनेजर म्हणतो, "सॉरी अर्णव, पण आम्ही तुम्हाला हे लोन देऊ शकत नाही. मार्केटमध्ये तुमच्या कंपनीबद्दल खूप वाईट चर्चा सुरू आहे. सौदामिनी मॅडम आणि तुमच्यात जो वाद चालू आहे, त्यामुळे कंपनीचे मार्केट व्हॅल्यू आणि रेप्युटेशन खूप डाऊन झालं आहे आणि अशा अनिश्चित परिस्थितीत कोणतीही बँक तुम्हाला अशी 200 करोड सारखी मोठी रिस्क घेऊन देणार नाही. आय एम सॉरी." हा नकार ऐकून अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. त्याला वाटत असतं की इथून काहीतरी मार्ग निघेल, पण इथूनही त्याचे हात रिकामेच राहतात. अर्णव पूर्णपणे हताश आणि निराश होतो. मॅनेजर तिथून निघून जातो आणि अर्णव रिकाम्या हाताने डोक्यावरच तेच मोठं ओझं घेऊन ऑफिसला परत येतो. मित्रांनो, आता येतो एपिसोडचा सर्वात कडक, शिट्ट्या मारण्यासारखा आणि अंगावर काटा आणणारं सीन. अर्णव इकडे टेन्शनमध्ये असताना आपली ईश्वरी थेट धडक मारते ती सौदामिनीच्या केबिनमध्ये. सौदामिनी नेहमीप्रमाणे आपल्या मगरूर, इगोइस्टिक आणि अहंकारी ॲटिट्यूडमध्ये तिच्या खुर्चीवर बसलेली असते. ईश्वरी आत येते आणि ती अजिबात घाबरलेली नसते. तिच्या चालण्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. ती थेट सौदामिनीच्या टेबलवर जाते आणि हातातली ईश्वरी फॅब्रिकची फाईल जोरात त्या टेबलवर आपटते. सौदामिनी आश्चर्याने तिच्याकडे बघते. ईश्वरी एकदम कडक आणि ठाम आवाजात म्हणते, "हे बघा, तुम्हाला पैसे हवेत ना? तुम्हाला 200 करोड रुपयांची हाव आहे ना? ही घ्या, ईश्वरी फॅब्रिकची फाईल. ही कंपनी मी आताच्या आता तुमच्या नावावर करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. सात्विक फॅशनचा नाद तुम्हाला कायमचा सोडावा लागेल. ईश्वरी फॅब्रिक घ्या, पण सात्विक फॅशन आमच्यासाठी सोडून द्या." मित्रांनो, ईश्वरीचा हा डॅशिंग अवतार बघून खरंच मानलं तिला. पण सौदामिनी एक अत्यंत कुटील आणि लोभी बाई आहे. ती ईश्वरीकडे त्या फाईलकडे बघून अत्यंत कुत्सितपणे हसत असते.
ती ईश्वरीचा अपमान करते. म्हणते, "तुला काय वाटतं गं, या अशा चिरीमिरी आणि भिकारड्या कंपनीमध्ये मला रस आहे? माझी नजर आहे फक्त सात्विक फॅशनवर आणि तुझी ईश्वरी फॅब्रिक 200 करोडला विकली जाईल हा तुझा खूप मोठा भोळा गैरसमज आहे. मला सात्विक फॅशन हवी आहे आणि ती मी मिळवणारच. तुझी ती फाईल उचल आणि चालती हो." पण मित्रांनो, आपली ईश्वरी सुद्धा काही कच्च्या गुरूची की चेली नाहीये. ती सौदामिनीच्या डोळ्यात डोळे घालून तिला एक ओपन चॅलेंज देते. ईश्वरी कडाडते. "ठीक आहे, तू 14-15 दिवसांची मुदत दिलीस ना आम्हाला, तर कान उघडून ऐकून घे. या 14 दिवसात आम्ही 200 करोड रुपये उभे करू आणि तुझ्या तोंडावर फेकून मारू. जर आम्ही आमची सात्विक फॅशन कंपनी परत नाही मिळवली, तर माझं नाव सुद्धा ईश्वरी अर्णव राजे शिर्के लावणार नाही." काय तो स्वॅग, ईश्वरीचा ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्स हा सगळा बघून सौदामिनीला अक्षरशः तिची बोलतीच बंद होते. तिला कळतच नाही की या मुलीमध्ये एवढी हिंमत कुठून आली. ईश्वरी तिथे तिला सडेतोड उत्तर देऊन रुबाबात बाहेर पडते. आणि पुढील भागाच्या प्रोमोमध्ये आपल्याला मग असं बघायला मिळतं मित्रांनो, की आजचा भाग तर इकडे संपतो, पण उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं, की ईश्वरी घरी येऊन घरातल्या सगळ्यांना या F&F कॉन्टेस्ट बद्दल सांगते. सगळे खूप खुश होतात. विशेषतः आकाश म्हणतो, की ही स्पर्धा जिंकून आपली कंपनी वाचू शकते. पण हे सगळं वल्लरी मामी गुपचूप ऐकते. वल्लरी लगेच जाऊन सौदामिनीला सगळा प्लॅन सांगते आणि आता सौदामिनी गप्प बसणार का? अजिबात नाही. सौदामिनी एक अत्यंत नीच प्लॅन बनवते. ती ठरवते, की अर्णव आणि ईश्वरीचा जो ट्रॅक या स्पर्धेसाठी सामान घेऊन जाणार आहे, जो ट्रक यांच्या स्पर्धेसाठी सामान घेऊन जाणार आहे, तोच ट्रक वाटेत गायब करायचा. तिने त्यासाठी माणसंही लावलेली आहेत. आता पाहायचं आहे, की ईश्वरी आणि अर्णव सौदामिनीचा हा नवा कट कसा उधळून लावतील आणि या फूड अँड फॅशन स्पर्धेत विजय कसे मिळवतील, हे पाहणं अतिशय उत्कंठावर्धक ठरणार आहे. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की कॉमेंट करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा असेच मालिकांचे अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया याच मालिकेच्या येणाऱ्या भागात. पाहूया मालिकेत पुढे अजून नवनवीन नेमकं काय काय घडतंय ते.